नर्मदे हर माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर जवळपास सकाळचे 7 वाजता आहेत आणि आता ओपनिंग सेरेमनी जवळपास 7:30 वाजता आहे. आणि आज आम्हाला सगळ्यांना सांगितलं की पांढरे कपडे घालून यायचे आहेत. तर हो, मी माझा ड्रेस रेडी आहोत आणि छानपैकी 6 डिग्रीजमध्ये थंड पाण्याने अंघोळ झालेली आहे. खरंच म्हणजे मी तर एकाच गोष्टीला थँक्स म्हणेन की नर्मदा परिक्रमा नसती तर मी थंड पाण्याने इतक्या तापमानात अंघोळ नसते करू शकले. आणि अर्थातच माझ्यासोबत काही लोक जे होते ज्यांनी मला छान छान सवयी लावल्यात. तर हो, मी अजून एक गोष्ट सांगेन, जर तुमच्या आयुष्यात असे लोक आहेत जे तुम्हाला सांगतायत की बाबा अमुक गोष्टी कर, व्यायाम कर, अमुक गोष्टी सोड, कोणते व्यसन असतील किंवा काही असतील त्या गोष्टी सोड, किंवा काही माणसांशी नको बोलूस जेणेकरून तुमचं छान होणार आहे, तर मी सांगेन की हे तुमचा छान विचार करणारी जी लोकं आहेत, तुमची फॅमिली जर असेल, तुमचे फ्रेंड्स जर असतील तर त्यांचं ऐका. मला नेहमी असंच वाटतं, तर एकच आयुष्य आहे तर ते सकारात्मक म्हणजे नकारात्मकरित्या जगण्यापेक्षा सकारात्मकरित्या जगून बघा, ॲटलीस्ट जगून तरी बघा की काय आहे. म्हणजे थोडासा आचार विचार आणि उच्चारात बदल आला की मला वाटतं की बराच बदल आपल्या स्वतःमध्ये दिसून येतो. आणि हो, आजची सुरुवात ह्याच छान छोट्याशा सत्संगने करूया. नर्मदे हर. कसली भारी ढग झालेत. पहिल्या दिवशी हे मिळालं आणि ते पूजा होणार आहे. राजा विद्वान च मातमित्यता गंधद्वारा धराधरसा नित्यवृष्टा परीषणे ईश्वरीं सर्वगन्धानां तामिहो भवेत्र्यावक्षन्नमे मदन्त जव प्रिय धोकतस्तो कथशवाहनो विप्रा. छान पूजा झाली आहे आणि छान पूजा झाली आहे, मेडिटेशन झालंय आणि आता थोडासा नाश्ता करणार आहे. इथे नाश्ता ॲनाटॉमी आणि फिलॉसॉफीचा क्लास झाला आहे आणि आम्ही चाललो आहे आता थोडंसं ब्रेकसाठी. दुपारी जेवण झालं आणि आम्ही थोडंसं एक्सप्लोअर करतो आहे. तर थोडीफार शॉपिंग करून भटकंती करत करत परत मैयाच्या किनारी आली आहे मी. बॅगवती आणि मी बसलो आहे आणि ही मॅडलिन, शी इज गोइंग टू स्किप अ रॉक. हो हो, व्यवस्थित असलेल्या लक्ष्मण मंदिराचं दर्शन घेतलं. छान लक्ष्मण मंदिरात, लक्ष्मणाच्या मंदिरात जाऊन आले आणि तिथे चंदनचा टिक्का लावला आणि प्रसाद खाल्ला आणि थोडीफार शॉपिंग झाली आहे. ही एक टोपी आणि 1-2 गोष्टी घेतल्यात आणि म्हटलं थोडेसे फोटोज काढू. आणि अर्थात आता ते घालावेच लागणार आहेत कारण की मी घरून येताना विसरली एखादी गोष्ट, कानटोपी विसरलेली, तर मी ती घेतली. आणि हो, थोडंसं ऊन येत होतं तर बसून ऊन खात होते, पण आता ते पण नाही येतं. असं नर्मदे हर. तर हो, आज थोडासा अष्टांग योग शिकले मी आणि जेवण झालं आहे रात्रीचं आणि आता मी झोपणार आहे. नर्मदे हर. जय श्रीराम.